तुमच्या राशीला साडेसाती चालू आहे की नाही हे ओळखायचं असेल ना, सरळ साधी सोपी पद्धत आहे. तुमची मून रास, तुमची चंद्ररास कुठली आहे ना ती तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, शनी जो आहे तो आता कुठल्या राशीमध्ये ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता समजा शनी आहे तो आता सध्या कुंभ राशीमध्ये आहे, बरोबर. तर कुंभ राशीच्या पुढची रास कुठली? मीन रास. कुंभ राशीच्या मागची रास कुठली? मकर रास. म्हणजेच आता मकर, कुंभ आणि मीन या तिन्ही राशीला साडेसाती चालू आहे. आता 2025 मध्ये काय होईल? शनी आहे तो मीन राशीमध्ये जाईल, बरोबर. मग मीन रास ही मध्ये ठेवून मीन राशीच्या पुढची रास कुठली? मेष रास. मीन राशीच्या मागची रास कुठली? कुंभ रास. म्हणजेच कुंभ, मीन आणि मेष राशीला साडेसाती चालू असेल 2025 मध्ये. मकर रास सुटली, मकर राशीची साडेसाती संपणार आहे, ते लोक सुटले. त्यामुळे अशी साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही पण अनुभव घेऊन बघा. जी तुमची रास असेल ना, म्हणजे शनी ज्या राशीत आहे ती रास मध्ये धरायची, त्याच्या पुढची रास आणि मागची रास या अशा तिन्ही राशीला साडेसाती